तर लोकल प्रवाशांसाठी या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे। ठाण्याला जाणारी लोकल सेवा पूर्णतः ठप्प आहे। सीएसएमटी वरून ठाण्याकडे जाणारी लोकल बंद झाली आहे। ही माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे। त्यामुळे सीएसएमटी वरून ठाण्याकडे एक सुद्धा लोकल जाणार नाही आहे। लोकल प्रवाशांचे मोठे हाल यामुळे होत आहे। संपूर्ण स्थानकावरती मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झालेली आहे। सीएसएमटी स्थानकावर देखील प्रवाशांनी गर्दी केलेली आहे। सीएसएमटी वरून ठाण्याकडे जाणारी लोकल आता ठप्प झाली आहे। तर आपण ही दृश्य बघतोय, एकीकडे आपण पाहू शकतोय स्थानकावरती मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केलेली आहे, तर दुसरीकडे आपण बघतोय लोकल सेवा सुरळीत न झाल्याने लोकल मधून उतरून प्रवाशांनी रेल्वे ट्रॅक वरून पायी जाणं सुरू केलेलं आहे। ठाणे आणि सीएसएमटी वर लोकल प्रवाशांची मोठी गर्दी बघायला मिळते। अचानक आलेल्या अवकाळी पावसाचा परिणाम रस्ते वाहतुकीसोबत रेल्वे वाहतुकीवर देखील झालेला आहे। मुंबईकडून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या गतीच्या सर्व लोकल गाड्या 15 ते 20 मिनिट उशिराने धावत आहेत। त्यामुळे रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे। संध्याकाळची वेळ आहे आणि असं असल्याने चाकरमान्यांना आपल्या घरी जाण्यासाठी रेल्वे डब्याच्या दारावरून लटकत जीवघेणा प्रवास करावा लागतोय। यामध्ये महिलांना डब्यात चढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। तर एकीकडे लोकलच्या फेऱ्या उशिराने सुरू आहेत, त्यामुळे आपल्या घरी पोहोचण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागते। यावेळेस जीव धोक्यात घालून प्रवासी जे आहे ते प्रवास करताना दिसताय। मात्र अशा प्रकारे प्रवास करणं हे जीवघेणं ठरू शकतं, त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय। ही दोन्ही दृश्य आपण बघतोय। मध्य रेल्वेची जी वाहतूक सेवा आहे लोकलची ती आता ठप्प झालेली आहे। तर प्रवाशांचे मोठे हाल होत आहे, कारण सीएसएमटी कडून ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णतः बंद झालेली आहे, लोकल पूर्णतः ठप्प झालेली आहे। त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल हे या ठिकाणी होत असल्याचं आपण बघतोय। मोठी गर्दी प्रवाशांनी रेल्वे स्थानकांवर केलेली आहे। तर या ठिकाणी आपण बघतोय जीवघेणा प्रवास नागरिकांकडून केला जातोय। सीएसएमटीची दृश्य आपण बघतोय, अलोट गर्दी या ठिकाणी झालेली आहे। तर ठाण्यात प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे। तर सीएसएमटी आणि ठाणे या दोन मोठ्या स्थानकांवरची ही दृश्य आपण पाहू शकतोय, ज्या ठिकाणी मोठी गर्दी प्रवाशांनी केलेली आहे आणि आपला जीव धोक्यात घालून प्रवासी प्रवास करताय। मात्र असा प्रवास करणं आपल्या जीवावर बेतू शकतं, त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। तर ठाण्यातले आपण हे दृश्य पाहू शकतो। या ठिकाणी मोठी गर्दी रेल्वे स्थानकावर झालेली आहे आणि महिला या ठिकाणी डब्यात घुसण्याचा प्रयत्न करताय। मात्र यावेळेस गर्दी जास्त असल्या कारणाने ते शक्य होत नाहीये, त्यामुळे काही जण दारावरच लटकत प्रवास करतायत। मात्र अशा प्रकारे प्रवास करणं जीव घेणं असू शकतं, त्यामुळे आपला जीव कुणीही धोक्यात घालू नये हे आवाहन केलं जात आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, सध्या तू स्वतः कोणत्या स्थानकावर आहे, त्या ठिकाणची नेमकी काय अपडेट आहे आणि कधीपर्यंत लोकलची सेवा सुरळीत होईल या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच सेजल, पाहायला गेलं तर मी सध्या आहे सीएसएमटी स्थानकावरती मुंबईतील, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती तुला मी ते दाखवू शकतो। किती मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे, ठाण्याकडे जाणारी ही जी गर्दी आहे ती पाहू शकतो। जी ठाण्याकडे वाहतूक जाणार आहे ती कुठेतरी थांबवली गेलेली आहे पुढील सूचना मिळेपर्यंत, आणि त्यामुळे कुठेतरी ही जी गर्दी जी सवडी आहे ती कुठेतरी ठाण्याच्या दिशेने जाणारी आहे आणि प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। नुकतंच आता कार्यालयीन वेळा ज्या त्या संपलेल्या आहेत आणि त्यामुळे कुठेतरी अवकाळी पावसामुळे जे रेल्वे वाहतुकीवरती परिणाम झालेला आहे आणि त्याचमुळे कुठेतरी ही सीएसएमटी स्थानकावरती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत की नेमकं ते किती वेळापासून उभे आहेत। दादा, काय सांगाल, किती वेळापासून तुम्ही रेल्वे स्थानकावरती उभे आहात? कितने देर से आप रेलवे प्लेटफॉर्म पे खड़े हैं? 1 घंटा हो गया कम से कम, 1 घंटा हो गया कम से कम। कहाँ पे जा रहे हैं आप? मुझे तो विक्रोली ही जाना है। बस कब से खड़ा हूँ, सुबह भी ट्रेन लेट थी, अप्रॉक्स 1-1.5 घंटा और अभी वही सेम वही है। अभी कितना घंटा हुआ ट्रेन लेट हुई है? ट्रेन लेट तो काफ़ी टाइम हो गया, 1.5 घंटे से ज़्यादा हो गया ट्रेन। अभी कोई पता भी नहीं है कब तक आएगा कब तक नहीं आएगा।
तब्बल 1 ते 1.5 तास झालं ठाण्याकडे जाणं जे रेल्वे आहेत त्या कुठेतरी थांबवल्या गेलेल्या आहेत आणि प्रवासी देखील रेल्वे स्थानकावरती 1 तासाभरापासून उभे आहेत. प्रवाशांचे जे हाल आहेत ते होत आहेत. मात्र रेल्वे प्रवाशांकडून प्रशासनाकडून असं सांगण्यात येत आहे की आम्ही लवकरात लवकर जी वाहतूक आहे ती